नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात पी-एन जंक्शन शिवाय पाणी हलत नाही. पण हे जंक्शन नक्की बनवतात कसं? आज आपण तीच इंटरेस्टिंग प्रोसेस म्हणजे डिफ्युजन प्रोसेस अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण जे स्मार्टफोन रोज वापरतो ना, त्याच्या चिपमध्ये अक्षरशः करोडो अब्जावधी ट्रान्झिस्टर्स असतात. कधी विचार केलाय का की एवढ्याशा जागेत हे सगळं बनवतात तरी कसं? आश्चर्य वाटतं नाही का? ह्याचं उत्तर एका अगदी सोप्या, मूलभूत सायन्सच्या प्रिन्सिपलमध्ये लपलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामागे जी संकल्पना आहे ना, तिला म्हणतात डिफ्युजन. मराठीत आपण त्याला प्रसरण म्हणू शकतो. खरं तर हेच ते तंत्रज्ञान आहे ज्यावर अख्खं मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स उभं आहे. अच्छा, तर मग हे डिफ्युजन म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. कल्पना करा, जिथे अणूंची खूप गर्दी आहे म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, तिथून ते आपोआप मोकळ्या जागेकडे म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनकडे पसरायला लागतात. ही एक अगदी नॅचरल प्रोसेस आहे. आणि सेमीकंडक्टर बनवताना ह्याच बेसिक गोष्टीचा उपयोग केला जातो. आता बघा, हे समजायला अजून सोपं जाईल. समजा खोलीच्या एका कोपऱ्यात आपण अगरबत्ती लावली, तर तिचा सुगंध कसा आपोआप पूर्ण खोलीभर पसरतो? अगदी तसंच काहीसं इथे होतं. सिलिकॉन वेफरच्या पृष्ठभागावर डोपंट अणूंची गर्दी असते आणि ते हळूहळू वेफरच्या आत, जिथे त्यांची संख्या कमी आहे, तिकडे पसरायला लागतात. सिंपल, हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण आता फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीयल लेव्हलवर हे पी-एन जंक्शन प्रत्यक्षात कसं बनवतात ते पाहूया. ही एक खूपच इंटरेस्टिंग आणि एकदम प्रिसाईज म्हणजे अचूक प्रक्रिया आहे. ही जी पहिली 4 पावले आहेत ना, ही सगळी तयारी आहे, म्हणजे मुख्य कामासाठी स्टेज सेट करण्यासारखं. यात काय काय होतं? तर आधी सिलिकॉन वेफरला एकदम लख्ख स्वच्छ करतात. मग त्यावर एक संरक्षक प्रोटेक्टिव्ह लेअर चढवतात. आणि मग फोटोलिथोग्राफी वापरून आपल्याला जिथे डोपिंग करायचं आहे, फक्त तितकी जागा एका खिडकीसारखी उघडतात. सगळं काही एकदम कंट्रोलमध्ये आणि अचूकपणे. आणि मग येतो खरा खेळाडू, डिफ्युजन. स्टेप नंबर 5 मध्ये त्या वेफरला प्रचंड तापमानाच्या भट्टीत ठेवतात. तिथे हा डोपंट वायू त्या उघड्या सिलिकॉनमध्ये आतपर्यंत झिरपतो. आणि बस, इथेच आपलं पी-एन जंक्शन तयार होतं. यानंतरची कामं सोपी आहेत. उरलेला मास्क काढायचा, कनेक्शनसाठी मेटल कॉन्टॅक्ट्स लावायचे आणि फायनली सगळं बरोबर काम करतंय की नाही हे टेस्ट करायचं. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण डोपंट्स म्हणतोय, पण ते आहेत तरी काय? तर ही खास रसायनं आहेत. जसं की बोरॉन वापरलं की पी टाईप रिजन बनतो आणि फॉस्फरस वापरलं की एन टाईप रिजन तयार होतो. सिम्पल. तर या सगळ्या 8 स्टेप्स नंतर रिझल्ट्स काय मिळतो? बघा, सुरुवातीला असते एक साधी, शुद्ध सिलिकॉन वेफर आणि या पूर्ण प्रोसेसनंतर ती बनते एक फंक्शनल पी-एन जंक्शन. म्हणजे एका साध्या सिलिकॉनच्या तुकड्याचं रूपांतर एका ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटमध्ये होतं. हीच तर कमाल आहे या टेक्नॉलॉजीची. ओके, तर ही डिफ्युजन प्रोसेस खूपच इम्पॉर्टंट आहे, हे तर कळलं. पण जसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तसंच या टेक्नॉलॉजीचेही काही फायदे आणि काही तोटे आहेत. चला, त्यावर एक नजर टाकूया. फायदे बघितले तर ही प्रोसेस बरीच सोपी आहे, स्वस्त आहे आणि मास प्रोडक्शनसाठी एकदम भारी आहे. पण तोटेही तितकेच महत्त्वाचे आहेत. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जंक्शन किती खोलवर बनवायचं हे कंट्रोल करणं अवघड जातं आणि तापमान तर इतकं लागतं की विचारायलाच नको. म्हणूनच आजकालच्या ज्या सुपर कॉम्प्लेक्स आणि लहान चिप्स बनतात, तिथे आयन इम्प्लांटेशन नावाची एक जास्त ॲडव्हान्स्ड आणि प्रिसाईज पद्धत वापरली जाते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या चर्चेचं जिस्ट काय? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो लक्षात ठेवायलाच हवा, तो कोणता? ही जी एक ओळ आहे ना, ही सगळं काही सांगून जाते. कोणी विचारलं की डिफ्युजन म्हणजे काय, तर सरळ सांगायचं, खूप जास्त तापमान वापरून डोपंट अणू सिलिकॉनमध्ये पसरवून पी टाईप किंवा एन टाईप भाग बनवण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत उष्णता वापरून सिलिकॉनमध्ये इम्प्युरिटीज मिक्स करायची आणि जंक्शन बनवायचं. दॅट्स इट. एक गोष्ट तर नक्की आहे, डिफ्युजननेच इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचा पाया घातला. पण जसं आपण पाहिलं, त्याच्या काही मर्यादा आहेत. मग प्रश्न असा पडतो की आजच्या या सुपरफास्ट आणि कॉम्प्लेक्स चिप्सच्या मागे नक्की कोणतं ॲडव्हान्स तंत्रज्ञान असेल? विचार करायला नक्कीच हरकत नाही.